नमस्कार, कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस। तर आज आपण गाड्यावरती ज्या पद्धतीने आपल्याला ब्रेड वडा मिळतो त्या पद्धतीने घरी कसा बनवायचा ते बघतोय। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सुरुवातीला एक मसाला बनवूयात। 4 ते 5 तेजपत्ता घ्यायचा, 1 चमचा लवंग, 2 चमचे मिरी, दालचिनीचा एक मोठा तुकडा, 2 जावेत्री, 2 ते 3 चक्री फूल घ्यायचे, 7 ते 8 आपल्याला इथे वेलची वापरायची आहे। नॉर्मल वेलची आपण यूज केलेली आहे। स्लो फ्लेमवरती भाजूयात। इथे 1.5 वाटी मी धने देखील भाजून त्याला देखील मिक्सरमध्ये यांच्यासोबतच फिरवून घेतलं होतं, तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। आता बटाट्याचा मसाला बनवूयात। ते 1 चमचा जिरे टाकायचे, सगळ्यात आधी 2 चमचा तेल गरम झाले की जिरे टाकूयात, थोडेसे मेथी दाणे टाकून घेऊयात। यामध्ये 1 चमचा बडीशेप यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। आता इथे मी साधारणतः आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे गाईस, ती देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर स्किप देखील करू शकता तुम्ही। 1 मोठा चमचा आपल्याला कसुरी मेथी देखील यामध्ये टाकायची आहे आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे कट करून घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये ॲड करूयात। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता। पूर्ण हा मसाला तुम्ही बटाट्याचा देखील बनवू शकता। तर आता आपण याला स्लो फ्लेमवरती व्यवस्थित कांद्यांना सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात। मीठ टाकल्याने काय होतं गाईस की कांदा जो आहे तो लवकर ट्रान्सपरंट होतो, लवकर तो परतला जातो आणि कमी तेलामध्ये आपला कांदा व्यवस्थित असा परतला जातो, त्यामुळे मिठाचा आपण वापर केला। आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि जे बटाटे आपण उकडून मॅश करून घेतलेले ते यामध्ये ॲड करायचे आहेत। 3 मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते। आता जो मसाला आपण सुरुवातीला बनवला होता तो मसाला मी 1 मोठा चमचा यामध्ये टाकलेला आहे। परत थोडंसं मीठ टाकलं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकूयात आणि बस आपला बटाट्याचा एकदम यम्मी टेस्टी मसाला इथे बनवून रेडी झालेला आहे गाईस, बघू शकता। आता याला साईडला ठेवूयात। इथे साधारणतः 2 चमचे मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, पीठ न चाळताच यूज करायचं। थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात, थोडंसं ओवा हातावरती क्रश करून टाकूयात आणि थोडीशी हळद टाकायची। बॅटर असं हाताने मिक्स करायचं आणि आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पाहिजे। बघू शकता या पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता ब्रेड घ्यायचे, ब्रेडवरती जो आपण बटाट्याचा मसाला बनवला होता तो आपल्याला यावरती व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे। आता याची क्वांटिटी तुम्हाला जितपत आवडतं त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। आता दुसरा जो ब्रेड आहे तो आपण यावरती ठेवूया आणि आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण याचे 4 भाग करून घेणार आहोत। जर तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही याचे 2 पार्ट केले तरी देखील चालतं, ठीक आहे। आता याला तळायचं कसं ते सुद्धा बघूयात गाईस। तर तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल आपल्याला असं खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं, मीडियम गरम असलं पाहिजे। पिठाचा गोळा तेलात टाकला की तो लगेच वरती आला पाहिजे, इतपत तेल गरम करा। आता जो आपला ब्रेड वडा आहे तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बेसनाच्या पिठात आणि आपल्याला तेलात सोडून द्यायचं आहे। तळताना फुल फ्लेमचाच वापर करा। एंडला तुम्ही थोडीशी फ्लेम स्लो करू शकता जर तुम्हाला खूप जास्त क्रिस्पी वडे हवे असतील तर आपण याला आता फुल फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे। जर तुम्ही यांना पिवळसरच ठेवताना जर काढलं, त्याला जर गोल्डन ब्राऊन होऊ नाही दिलं तर वडे जे आहे ते सॉफ्ट होतात, क्रिस्पी नाही राहत। त्यामुळे थोडासा हलकासा लालसर किंवा गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला याला येऊ द्यायचा आहे। वडे आपले तळून तयार झालेत गाईज, काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीचे वडे देखील मी बनवून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला शॅलो फ्राय देखील करू शकता जर तुम्हाला याला डीप फ्राय करायचं नसेल तर। बघू शकता मी बरेच वडे इथे फ्राय करून घेतलेले आहेत। सो गाईज या पद्धतीने आपले वडे इथे बनवून रेडी झालेले आहेत। तुम्ही याला असंच मिरच्यांसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी होतात। सो गाईज या पद्धतीने रेसिपी नक्की घरी ट्राय करा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।